आत्महत्या आणि खूनही. आदरणीय डॉक्टर शीतल आमटे. जे झालं ते चांगलं नाही झालं. अगदी तुम्ही पण एक माणूस आहात हे मान्य असलं तरीही ज्या कुटुंबानं परिवारानं महारोग्यानं आपलंसं केलं, ज्यांनी साधंसुधं नाही तर नेगलसारख्या बिबट्यांनाही आपल्या सभ्यतेनं निस्पृहतेनं माणसाळावलं, त्याच कुटुंबातील कोणीतरी आत्महत्या करावी? त्या सडणाऱ्या जखमातील आळ्यांना आणि हिंस्त्र श्वापदांना जे समजून घेऊ शकले, ते एका आपल्याच रक्ताच्या माणसाला समजावून घेऊ शकले नसतील? समजावू शकले नसतील? आमटे कुटुंबाकडं संपूर्ण महाराष्ट्रीयन मध्यमवर्गीय एक निस्पृह, निस्वार्थी, समाजसेवी आदर्श कुटुंब म्हणून पाहतो. आमची पिढी अरे जरा त्या प्रकाश विकासकडं बघा, नाहीतर तुम्हाला सुखट टोचतायत या वाक्यावरच पोचली. आनंदवन, हेमलकसा हीच तीर्थक्षेत्र मानली गेली. पंढरपूरची वारी कधी केली नाही, पण दरवर्षी आनंदवनात सेवा चुकवली नाही, अशी कितीतरी मध्यमवर्गीय घरं होती. मुळातच या ग्लोबलायझेशनच्या जमान्यात, सोशल मीडियाच्या आक्रमणात तो उरला सुरला मध्यमवर्ग सैरभैर झाला आहे. मूल्य म्हणजे काय हेच त्याला कळेनासं झालं आहे. सेवा म्हणजे सर्व्हिस नाही आणि सामाजिक काम म्हणजे CSR ॲक्टिव्हिटी नाही, हे आम्ही आमच्या मुलांना तुमची उदाहरणं देऊन सांगत होतो. वारसा हक्कानं फक्त पैसाच नाही तर मूल्य, तत्व, निष्ठा यासुद्धा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे येतात, हे आम्ही तुमच्याकडं, कौस्तुभकडं, अनिकेत, आरती, दिगंत यांच्याकडं पाहून आमच्या मुलांना सांगत होतो. आता तुम्हीच सांगा, हे असं का झालं? असं जर आमच्या मुलांनी विचारलं तर आम्ही काय सांगायचं? सुशांत सिंगने आत्महत्या केली, ओरखडा उठलाच. पण बडे लोक बडी बाते असं म्हणून बातम्या वाचण्यापलीकडं आम्ही फार लक्ष दिलं नाही. पण आज तुमच्या आत्महत्येची बातमी वाचली आणि हलायलाच झालं. तुमच्यासारख्यालाच हे झेपत नाही तर आमच्यासारख्या सामान्य माणसाचं काय? हा विचारच फार डिस्टर्ब करणार आहे. आम्हा सामान्य माणसांना काही दीपस्तंभासारखे आदर्श लागतात, तेव्हा कुठं आमच्या नौका भरकटण्यापासून वाचतात. तुमची आत्महत्या केवळ तुमच्यापुरती नाही, तिनं समस्त मध्यमवर्गीय मराठी माणसाच्या आशा, अपेक्षा, आदर्श यांचा खून केला आहे. तुम्हाला जबाबदार धरणार नाही, पण खून झाला हे मात्र खरं. कुष्ठरोग दिसत तरी होता आणि त्यामुळं बाबांना रोगी ओळखणं शक्य तरी होतं. पण या मनाच्या रोगाचं कसं करायचं? आनंदवन उभं राहिलं, पण आनंद मन कोण उभं करणार? काळ, काळोख, काळ. लेखन योगिया, योगेश गोखले. दूरध्वनी क्रमांक 988-19-02252. वाचन दत्ता सरदेशमुख.